खरं सांगायचं तर रेकमेंड नाही, पण एक म्हण आहे ना, जसं की युअर सर्च एंड्स हिअर. सो आमचा हा घर शोधण्याचा जर्नी जो होता हा ऑलमोस्ट 6 महिन्याचा होता. सो वी स्टार्टेड फ्रॉम बावदा आणि चांदणी चौक, आणि मी प्रत्येक एरिया बघायचो, तिथले अंडर कन्स्ट्रक्शन व निअरिंग प्रॉपर्टी बघायचो, आणि मग आम्ही म्हणजे मुंबईला राहतो त्याच्यामुळे विकेंडला येऊन त्या व्हिजिट करायचो. असा हा जर्नी ऑलमोस्ट चालू होता. पण असा एक म्हणतात ना, जेव्हा एक क्लिक असतो, जे एक वाईब असते पॉझिटिव्ह, ती शब्दात सांगू शकत नाही. पण हिला आम्ही ह्या एरियात फिरत होतो, पुणेवाले प्रोजेक्ट पण बघितला, हा पण बघितला. बट देन इथे येऊन जे घराचे कॉन्फिगरेशन्स होते, जे सायझेस होते, ते आम्हाला क्लिक झाले. मग ही प्रॉपर्टी आम्ही शॉर्टलिस्ट केली, ह्यांना पण दाखवली, आणि दॅट इज हाऊ वी डिसाइडेड टू बाय प्रॉपर्टी हिअर. म्हणजे कॉन्फिगरेशन जे आमची रिक्वायरमेंट होती, म्हणजे आम्ही ठरवलं होतं की घर पाहिजे तर लिव्हिंग रूम कशी पाहिजे, किती बाल्कनी पाहिजे, असं जे होतं आपलं एक स्ट्रक्चर असतं जे आपण मनात ठरवतो, ते आमच्या सगळ्या रिक्वायरमेंट म्हणू शकतो 100% इथे मॅच झाल्या. त्यामुळे आम्ही ठरवलं की इथेच घ्यायचं. सो यहाँ पे आके डर था कि एटलीस्ट यहाँ के लोग पता नहीं कैसे होंगे कैसे, बट लाइक फ्रेंड्स अच्छे मिले और सोशल बहुत है यहाँ के लोग. एवरी फेस्टिवल जो लोग करते हैं, गणपति है, नवरात्रि है, सारे का दिस पीपल आर वेरी इंटरेस्टेड इन ईच एंड एवरीथिंग. यहाँ पे गणपति प्लस ऑल द फेस्टिवल्स, महाशिवरात्रि बोलो, शिव जयंती बोलो, सारे फेस्टिवल्स उतने ही इंटेंसिटी से सेलिब्रेट होते. तो दैट्स अ बिगर डिफरेंस वी नोटिस्ड, और हमारा इन्वॉल्वमेंट भी उसमें ही था. आई एम टोटली एंटी सोशल पर्सन टू बी ऑनेस्ट, बट आई स्टार्टेड इन्वॉल्विंग माई सेल्फ बिकॉज द वे पीपल डू हियर. So that was definitely a change with respect to the social thing. That updates which they used to give on a timely manner, the progress, project progress, the flat progress, it's all smooth for me. It without any any hassles. I don't have to reach out to them every now and then. So that was a bigger plus for me. And it was like they were not too much demanding that आपको पैसा देना है या आपको ये करना है. It was all smooth. Pune is the best place that we can actually afford a property and the space as well. And considering his future, her future, and settling at one place, we thought like, okay, let's buy somewhere. And then we have seen so many things, so many places together, but then when it comes to settling down at one place, I think Pune is the best place, which I feel personally. And I have no regret as of now. So that actually changed. So we've experienced lot many things, and finally we are at a place where we want to see our future. So I think this is the best place, and that's the bigger change I would say for me. So from the highway, if you see, this is hardly 800 meters. So that's the one bigger advantage. Plus the road touch property we have. I know there are roads sanctioned and planned in future. So considering those aspects, it's the best place, and we see more properties coming up in this area. We have many friends and families who mostly visit us from Mumbai. So they generally get down at highway, and it's hardly 800 meters from the highway. So this is why we chose this location. We see the future as well.